पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसराला विषारी दारूच्या भीषण घटनेनं हादरवून सोडलेलं आहे. गेल्या 48 तासांत 8 जणांचा मृत्यू झाला असून यातील 5 जणांचा मृत्यू हा विषारी दारूमुळे झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. तर या प्रकरणी मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पुणे मुंबई महामार्गावरील फुगेवाडी परिसरात अचानक मृत्यूंची मालिका सुरू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आझाद चौकामध्ये एकाच वेळी 8 जणांच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर संपूर्ण परिसर हादरवून गेलाय. प्राथमिक तपासामध्ये यातील 5 जणांचा मृत्यू हा विषारी दारूमुळे झाल्याचं स्पष्ट झालंय. या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने योगेश वानखेडे या मुख्य आरोपीला अटक केली आहे. वानखेडे याने फुगेवाडी आणि हडपसर भागामध्ये केमिकलयुक्त स्पिरिट पुरवल्याचा आरोप आहे. जे गोष्टी समोर आलेली आहे त्यामध्ये 4 सस्पिशियस डेथ्स आहेत. यामध्ये ॲडमिट ज्यावेळी झाले होते ते हॉस्पिटलला त्यावेळी हिस्ट्री ऑफ इंटॉक्सिकेशन अशा प्रकारची गोष्टी समोर आली होती. या सर्व विक्टिम्सचे पोस्टमॉर्टम झालेली आहे आणि त्याचे व्हिसरा पण प्रिझर्व करण्यात आलेले आहे. व्हिसरा इमिजिएटली FSLला पाठवण्यात आलेले आहे. आज संध्याकाळी रात्रीपर्यंत व्हिसराचे रिपोर्ट आल्यावरून स्पष्ट काय कंटेंट त्यामध्ये होता आणि एक्झॅक्टली काय कॉज ऑफ डेथ होता ते समजेल. परंतु जे गोष्टी बाजूचे पोलीस युनिटला तपासामध्ये जी गोष्टी समोर आलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही या प्रकरणात कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर, पॉयझनिंग आणि इलिसिट लिकर या कलमाखाली एक गुन्हा आम्ही इथे दाखल करत आहे. त्याचे तपास तात्काळ युद्ध पातळीवर ऑलरेडी सुरू आहे. त्याचे तपास होईल. नक्की याचे जसं मी सांगितले व्हिसरा रिपोर्ट आल्यानंतर एक्झॅक्टली काय झाला त्यावर कळेल. त्याचबरोबर पूर्ण परिसराचे जे विक्टिम्सचे राहणारे ठिकाणचे तसेच जिथे एलेज्ड कन्झम्पशन झालेली आहे त्या ठिकाणाची CCTVचे बारीकरित्याने पडताळणी होत आहे. त्याच्याबद्दल पण आज रात्रीपर्यंत त्याचे क्लॅरिटी येईल. क्लॅरिटी आल्यानंतर आपल्याला डिटेल माहिती या गोष्टीवर कळवण्यात येईल. सीएम सरांचं म्हणणं आहे की इट कम्प्लीट रॅकेट जे एक्सपोज करायचा प्रयत्न सुरू आहे आणि त्याच्या लिंक शोधतात आता. सो म्हणजे हे ऑर्गनाइज क्राईम तुम्हाला दिसतंय? बरोबर आहे. त्याबद्दल जसं मी सांगितले ते गोष्टी बाजूचे पोलीस युनिटमध्ये ते गोष्टी काल लक्षात आल्यावर त्यांचे तपास पुढे गेलेले आहे. त्याबद्दल मला काही टिप्पणी करणे योग्य किंवा संयुक्तिक नाही आहे. परंतु यामध्ये जे कोणी सामील असतील त्याबद्दल 100% युद्ध पातळीवर कारवाई होईल. ऑलरेडी ते जसं मी सांगितले कालपासून जे दुसरा जॉईनिंग पोलीस युनिट त्याच्याबद्दल तपास करत आहे त्यांच्या ताब्यात या प्रकरणाचे भौतिक सगळे आरोपी असतील. या घटनेमध्ये 5 जणांचा मृत्यू झालाय. आणखी 2 जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. उर्वरित 3 मृत्यू हे हृदयविकार किंवा नैसर्गिक कारणांमुळे झाले असावेत असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय. मात्र शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान या घटनेनंतर अवैध दारू विक्री विरोधात कारवाई तीव्र करण्यात आलेली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. या संपूर्ण घटनेमुळे पुणे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून विषारी दारूचा हा प्रकार पुन्हा एकदा समोर आलाय.